नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर गुढी उभारली. शिवतीर्थवर राज ठाकरेंकडून गुढीचं पूजन. राज ठाकरेंच्या कुटुंबानंही केलं गुढीपूजन. कोल्हापुरात गुढीपाडव्यानिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी. महाराष्ट्रातील भाविक देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल. महालक्ष्मीच्या दर्शनानं अनेकांची नववर्षाची सुरुवात. खेडच्या राजगुरुनगरमध्ये वेगळा आणि प्रेरणादायी गुढीपाडवा साजरा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उभारली पुस्तकांची गुढी. नाशिकच्या सिन्नरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा. पुरुष आणि महिलांकडून पारंपरिक पोशाखात सहभाग घेत नववर्षाचं जल्लोषात स्वागत. पारंपरिक मिरवणुकीत नागरिकांचा मोठ्या उत्साहात सहभाग. नाशिकमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी. बाजारपेठेत आंब्याच्या डाळ्या आणि भगवे झेंडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पारंपरिक साहित्याला नागरिकांची मागणी. गुढीपाडव्यानिमित्त चंद्रपूर शहरात महिलांची ढोल ताशा पथकासह बाईक रॅली. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत महिला रॅलीत सहभागी. भंडाऱ्यात गुढी उभारण्याचा मुख्य आकर्षक कार्यक्रम. कार्यक्रमात उपस्थित तरुण तरुणाई पारंपरिक वेशभूषेत सहभागी. वीर साहसी पोवाडा सोहळ्याचं मुख्य आकर्षण. बीडच्या आष्टीत माहेरून 5 लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी 26 वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ. सासरच्या मंडळींकडून मारहाण, शिवीगाळ, गर्भपात, तलाक आणि मानसिक त्रास. पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या पलूसमध्ये शिक्षण संस्था संचालकाचा खून. धारदार हत्याराने केला खून. खुनाचं कारण अद्याप स्पष्ट. जालन्याच्या कुंभार पिंपळ गावात डाव्या कालव्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू. 3 दिवसांच्या शोधानंतर सापडला मृतदेह. घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.